नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या गुंता या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे भय इथले संपत नाही. कुणीतरी वाकून आपल्याकडे बघतंय. काय आहे ते काळं काळं अवाढव्य? शी, किळस येते अगदी. पुन्हा आलं ते कोणीतरी आपल्याजवळ. आपल्यावर हल्ला करायला टपलंय ते. अरे, हे तर भले मोठे कावळे आहेत, पण हे इतके मोठे कसे? सारखे आपल्या जवळ जवळ करतायत. काय हवंय काय त्यांना? आपल्याला आता ते टोचा मारणार आहेत. हाकलायला हवं त्यांना. ठार मारायचंय का आपल्याला त्यांना? पण कशासाठी? आणि आणि हे शेजारी काय आहे पांढरं पांढरं, पृथ्वीसारखं गोल गोल? आपण कोण आहोत? तसाच एक पांढरा गोल. मग ते कावळे म्हणजे कोण आहेत? आपल्या घशाला कोरड पडली आहे. छाती धडधडतीये. सर्व अंगभर नुसता घाम फुटलाय. ओरडायचा प्रयत्न केला तरी आवाज का फुटत नाही आपल्या तोंडातनं? हाताने त्या कावळ्यांना हाकलायचा प्रयत्न करावा तर हात हालतच नाहीत. जणू काही कुणी बांधलेत दोरखंडाने आपले हात. असे तोडून टाकले पाहिजेत ना हे दोरखंड. कोणाला तरी मदतीला बोलवायला पाहिजे. शेजारी निजलेल्या मनोहरच्या कंठातनं विचित्र आवाज यायला लागले तेव्हा नयनाला जाग आली. तो झोपेतच काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता. हाताला झटके दिल्यासारखं करत होता. अहो, जागे व्हा. मनोहरचे खांदे घुसळून त्याला उठवत नयना म्हणाली. तिच्या डोळ्यांवर झोप होती. तिला साखर झोपेतून पुन्हा आजही उठवल्याचा राग तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मनोहर खाडदिशी जागा झाला, उठून बसला. इकडे तिकडे बघत आपण घरातच आहोत अशी त्यांनी खात्री करून घेतली. तो ओशाळला, नयनाला म्हणाला, सॉरी, मी आज पण तुला उठवलं. तू झोप अगं. पुन्हा आत्ताशी फक्त 4 वाजतायत आणि उठायची घाई करू नको. मी घेईन चहा बिया करून. काहीतरी आरबट चरबट खाऊ नका म्हटलं तर ऐकत नाहीत. मला रोजचा त्रास हा असा. अंथरुणावर पडता पडता नयना रागेजल्या स्वरात पुटपुटली आणि एका कुशीवर वळून झोपून गेली. मनोहर मात्र तसाच बसून राहिला. डोक्यावर ढणढणा पंखा फिरत असून तो घामाघूम झालेला होता. अजूनही त्याच्या छातीत धडधड होत होतं. हे असं पहिल्यांदा नव्हतं झालं. हे असंच स्वप्न अधूनमधून त्याला पडत होतं. फक्त आज फरक असा की त्याच्यावर झडप घालू बघणारे ते काळे आकार म्हणजे कावळे आहेत हे आज त्याला कळलेलं होतं. कावळ्यांची त्याला लहानपणापासून खूप किळस यायची, पण त्यांना घाबरला नव्हता कधी. कावळ्यांना घाबरण्यासारखं काही नाही असं त्यांनी मनाला समजावलं. काल त्यांनी खरोखर काहीही तलकट मसालेदार खाल्लेलं नव्हतं. काल कशाला? ही असली स्वप्न पडायला लागल्यापासून नयनाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सगळं खमंग चटपटीत खाणं बंद केलेलं होतं. संध्याकाळी चालायला जात होता. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करत होता. नेमकं काय कारण होतं या स्वप्नांना? काय केल्यानं ती बंद होतील? आणखीन फार तर आठवडाभर वाट बघावी आणि नाहीच थांबली तर सुभाषकडे जाऊन यावं. तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. मनोहरनं स्वतःची समजूत घातली. आजवरच्या त्याच्या आयुष्यात त्याला कधी स्वप्न पडली नव्हती. भेसूर आणि भयानक तर कधीच नाही. त्यामुळे तो बराच बेचैन झाला होता. त्याला कशाची तरी भीती वाटतीये हे नयनाच्या मुळी लक्षातच आलं नव्हतं.
तो आपली झोपमोड करतो म्हणून ती त्याच्यावर रागवत होती. अर्थात तिने काही विचारलं असतं तरी ह्यानी काय सांगितलं असतं? कावळ्याची भीती वाटते असं? स्वतःचंच म्हणणं खोडून काढण्यासाठी त्यांनी जोरात मान झटकली. पुढचा आठवडा मनोहर चक्क दुसऱ्या बेडरूममध्ये झोपला. आपली झोपमोड होणार नाही याची हमी मिळाल्यामुळे नयना ती व्यवस्था ठीक आहे समजून चालली. मनोहरची बेचैनी मात्र वाढतच होती. रोज तेच ते स्वप्न आणि तशी जीवघेणी भीती. 15 दिवसात त्याचा चेहरा एखाद्या आजाऱ्यासारखा दिसायला लागला. ऑफिसमध्ये एक दोघांनी त्याला टोकलंही. मग नाईलाजानी तो सुभाषकडे गेला आणि आपली तक्रार त्याच्या कानावर घातली. सुभाषनी त्याला खूप खोदून खोदून प्रश्न विचारले. काहीही विशेष घडलेलं त्याला आठवत नव्हतं. घरी किंवा ऑफिसमध्ये कसलेही तणाव नव्हते. मनोहरला कसलंही मानसिक दडपण नाही याची खात्री पटल्यावर सुभाषनं त्याला रेस्टिलसारखी एक गोळी लिहून दिली. शिवाय रोज 2 वेळा पाचक घ्यायला सांगितलं. बस. सुभाषच्या क्लिनिकमधून घरी जाता जाता मनोहर विचार करत होता, कावळाच काय येतो आपल्या स्वप्नात आणि आपण त्याला एवढं घाबरतो का? ते पांढरे चेंडूसारखे दिसणारे प्रचंड गोल म्हणजे काय? आपण कुठेतरी पाहिलेत. कुठे बरं? घाटावर. त्याला एकदम तिथला तो मस्तकात भिनणारा जळक्या मांसाचा वास आल्याचा भास झाला. गाडी चालवता चालवता मनोहर दचकलाच. ते पांढरे गोळे म्हणजे चक्क पिंडदानाच्या वेळी ठेवतात ना तसे भाताचे पिंड आहेत. पिंडांचा विचार मनात आला आणि त्याला स्वातीची आठवण झाली. तिचा कळवळून आलेला फोनवरचा आवाज आठवला. धावत्या ट्रॅफिकमधनं त्यांनी गाडी बाजूला काढली, रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तो शांतपणे विचार करायला लागला. स्वातीला आपण टाळायला लागल्यापासून तिने कितीतरी वेळा स्वतःहून फोन केले होते. आपल्याला भेटायची इच्छा प्रकट केली होती, पण आपल्याला ते सगळं टाळायचं होतं. नको ते ऑकवर्ड प्रश्न तिने विचारले असते, त्यावर आपल्याकडे उत्तरं नव्हती. शेवटी तर ती निर्वाणीला आल्यासारखं बोलायला लागली होती. काय बरं म्हणाली होती ती तेव्हा? हां, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. तू हे असं का करतोयस हे मला फक्त सांग. मी तुला त्रास देणार नाही, जाब विचारणार नाही. मात्र तू जर हे सांगितलं नाहीस ना तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही रे. तिच्यासारखी विचारी बाई हे असलं काही बोलेल असं त्याला वाटलं नव्हतं. खरंच आपण तिची काय अवस्था करून टाकली. खरं म्हणजे तिच्या मरणानं आपले सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटणार होते. तरीही तिच्या मरणाची कल्पना आपल्याला आवडली नव्हती. मात्र त्या कल्पनेनं काही आपण भयंकर कासावीस वगैरे झालेलो नव्हतो. कसंही करून तिच्यापासनं फक्त आपल्याला सुटका हवी होती. नयनाला काही कळण्यापूर्वी सगळं थांबायला हवं होतं आणि ती तर जास्तच गुंतत चालली होती. ते आपल्याला महाग पडलं असतं. आपण तिला काहीच उत्तर दिलं नव्हतं. असं काहीतरी प्लीज बोलू नकोस असं सांगण्याखेरीज आपण काहीही केलं नाही. तिला टाळतच राहिलो. तिनेही मग नाद सोडला आपला. याला 5-6 वर्षे होऊन गेली. आपण तर हे सगळं विसरून गेलो होतो. मग आता एकदम कशामुळे त्या जुन्या आठवणी सुप्त मनात अशा जाग्या व्हायला लागल्या? तिची ती मैत्रीण मिसेस राव ती भेटली होती. कधी बरं? गेल्या महिन्याच्या शेवटी. बरोबर महिन्याचा शेवटचा शनिवार होता तो. तिनेच स्वातीच्या कॅन्सरची बातमी आपल्याला सांगितली. 3rd स्टेज आहे म्हणत होती. मुख्य म्हणजे ऑपरेशनला स्वातीनं ठाम नकार दिल्याचं तिने सांगितलं होतं. स्वातीचं वय काही फार नाही, मरायचं वय तर अजिबात नाही, पण तिला उपचारच करून घ्यायचे नाहीत म्हणे. हे ऐकलं आणि तेव्हापासनं ही स्वप्न पडायला लागली.
मरण, मरणोत्तर जीवन, उत्तरक्रिया, पिंड, अतृप्त इच्छा या कशाचाच मनोहरनं आजवर गंभीरपणे विचार केला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर त्याचा विश्वास असायचा किंवा नसायचा प्रश्नच नव्हता. स्वाती ही अगदी सिरियसली मनापासनं हे कशाला म्हणेल? ती काही काळ मानसिक रुग्ण असल्याचं त्या अगोदरच्या फोनवर तिनेच तर सांगितलं होतं. ॲक्यूट डिप्रेशन आलं होतं तिला. नाहीतर तिच्यासारखी आधुनिक विचारांची कर्तबगार मुलगी अशा भाकड कथांवर विश्वास ठेवणारच नाही. आपणही त्यांनी एवढं काही अपसेट व्हायचं कारण नाही अशी स्वतःच्या मनाची समजूत घालून मनोहरनं पुन्हा गाडी सुरू केली. मनावरचा ताण हलका करण्यासाठी त्यांनी शीळ वाजवायचा क्षीण प्रयत्न केला आणि विचारांच्या नादात शीळ घालणं थांबवून तो पुन्हा जुन्या आठवणीत कधी बुडाला त्याला कळलंच नाही. त्यावेळी मनोहरही या ऑफिसला नुकताच बदलून आला होता. तिथल्या वातावरणाला अजूनही पुरता रुळला नव्हता. अर्थात नैना इंग्लंडला गेल्यामुळे सध्या तरी त्याची ब्रह्मचार्याची मठी असल्यानं घर शोधून ते सजवणं लावणं हा प्रकार नव्हता. त्याच्या मामांच्या जुन्या आणि सध्या रिकाम्या असलेल्या छोट्या ब्लॉकमध्ये तो डोकं टेकायला जात असे. मोठ्या ओढीनं तिथं धावत जावं असं काही नव्हतं आणि नयनाच्या धाकानं वेळच्या वेळी जायचा काचही नव्हता. गेले काही महिने त्याच्या ऑफिसात नूतनीकरणाचे वारे व्हायला लागले होते. नव्या स्पर्धेच्या युगाला सामोरं जाण्यासाठी कंपनीनं संगणकीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी काही संगणक तज्ज्ञ बाहेरून प्रोजेक्टवर आणले होते. नवी विटी नवा राज या न्यायानं कंपनीच्या सगळ्या स्टाफला संगणकाची किमान तोंडओळख तरी करून घ्यायला लागणार होती. मुळात या संगणकीकरणाच्या आवश्यकतेविषयीच मनोहरसारख्या जरा जुन्या झालेल्या लोकांना बऱ्याच शंका होत्या. तरुण मंडळींचं हे नवीन फॅड आहे, यथावकाश ते ओसरेल असं त्याला वाटत होतं. तसा तो काही खूप मोठा किंवा सिनियर नव्हता, पण कायम शिकत राहून स्वतःची गुणवत्ता अधिकाधिक वाढवायला हवी या विचारांचा पगडा मनावर बसायच्या आधीच्या काळातला होता. त्याची इच्छा असो वा नसो त्यालाही ते शिकायला लागणार होतं. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधल्या काही तरुण मंडळींना त्यासाठी कंपनीकडनं पाचारण केलं गेलं होतं. त्यातल्या इतर मुलामुलींप्रमाणे स्वातीही त्याच्या लक्षात राहिली नसती. स्वातीची आणि त्याची पहिली भेट अगदी लक्षात न राहण्याइतकी सप्पक झालेली होती. खरं म्हणजे 4 जणीत उठून दिसावं असं तिचं व्यक्तिमत्व होतं. अटकर बांधा, दाट तपकिरी रंगाच्या केसांची चेहऱ्याभोवती महिरप, त्या केसांच्या कपाळावर मुद्दाम रोळत ठेवलेल्या पण चुकार भासणाऱ्या बटा, गव्हाळ रंग आणि गालावर कायम कमी अधिक प्रमाणात उमटणाऱ्या खळ्या. तिची कामाची तडफही चटकन नजरेत भरेल अशी होती. आपल्याच व्यापात दंग असणाऱ्या मनोहरनं तिची नोंद घेतली नव्हती, पण स्वातीनं केलेलं पहिलं प्रेझेंटेशनच खूप भाव खाऊन गेलं. सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेली ही कोण मुलगी आहे या कुतूहलापोटी त्यांनी तिच्याशी झालेली औपचारिक ओळख थोडी वाढवली. योगायोग असा की कंपनीनं तिचं काम बघून नेमकी तिची नेमणूक आणखीन वाढवली. संगणकाविषयीची त्याच्या मनातली भीती, आतून अकारण वाटणारा विरोध तिनेच दूर करून टाकला होता. सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून सांगायची हातोटी तिच्यापाशी होती. त्यामुळे संगणकाची दोस्ती करता करता त्यांच्या ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत झालं. रूपाकडे बघून तिच्या वयाचा अंदाज करता येत नव्हता, पण ज्या पदावर ती होती आणि ज्या सफाईदारपणे ती तिचं काम करत असे त्यावरून किमान 10 वर्ष तरी ती या व्यवसायात असावी असं लक्षात यायचं. लहानखुरा बांधा असल्यानं ती 30च्या आतली वाटली तरी 35च्या पुढची असेल असा मनोहरनं तर्क केलेला होता. त्या दोघांची मैत्री झाली तरी स्वातीच्या घरची, घरच्या लोकांची मनोहरला काहीच माहिती नव्हती. मात्र अधूनमधून तिच्या मोबाईलवर भावाचा नाहीतर वडिलांचा फोन आलेला त्याला माहिती होतं. तोही तिच्याशी घरच्या गोष्टी कधी बोललेला नव्हता. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसायचं. कपड्यांशी रंगसंगती साधणारे दागिने घालायची तिला खूप आवड होती.
कधीकधी ती हाताच्या पाची बोटात अंगठ्या घालायची. कधी ढगल टी शर्ट आणि जीन्स घातल्या तर मनगटी घड्याळाखेरीज अंगावर कुठलाही दागिना नसायचा. या आय टी क्षेत्रातल्या मुलींच्या पेहरावावरनं त्यांच्या वयाविषयी, वैवाहिक स्थितीविषयी काहीही अंदाज बांधण्यात अर्थ नसतो हे त्याला माहिती होतं. अर्थात तिच्यासारखी एवढी स्मार्ट चुणचुणीत मुलगी केव्हाच कोणीतरी गटवली असेल याविषयी त्याला शंका नव्हती. मात्र तिच्या बोलण्यात चुकूनही कधी तिच्या नवऱ्याचा किंवा मुलांचा उल्लेख नसायचा. पण तसा विचार केला तर मनोहरच्या बोलण्यात तरी कुठे कधी नयनाचा उल्लेख असायचा. हैदराबादहून काही महिन्यांसाठी म्हणून आलेली ही मुलगी इथे कुठे राहते, कुठे जेवते याची त्यांनी सुरुवातीला चौकशीही केली नव्हती. काम कितीही रेंगाळलं तरी तिची थांबायला कुरकुर नसायची. विकेंडला जादा काम उचलायची तिची तयारी असायची. म्हणजे विकेंड साधून आपल्या गावी आपल्या माणसात जायची ओढ तिच्यात कधी दिसली नव्हती. मनोहरही तेव्हा एकटाच होता. मनोहरच्या गुळमुळीत विरोधाला भीक न घालता नयना लंडनला 1.5 वर्षासाठी स्पेशल ट्रेनिंगला गेली होती. आणि त्यासाठी इतक्यात मूल होऊ न द्यायचा निर्णय तिने घेऊन टाकला होता. त्यामुळे त्याला घरी जायची फार घाई नसायची. अजूनही इथे त्याच्या फारशा ओळखी झालेल्या नव्हत्या. स्वातीच्या मनमोकळ्या वागण्यामुळे ते या परिस्थितीत एकमेकांजवळ येत गेले. बाहेर खाणं पिणं, कधीतरी नाटक सिनेमा बघणं इथपर्यंत त्यांच्या ओळखीची वाटचाल झाली. तेव्हा त्यांनी तिला तिच्या कुटुंबाविषयी पहिल्यांदा विचारलं. ती अविवाहित आहे, कोणातही शब्दानं गुंतलेली नाही हे ऐकल्यावर त्याला जेवढं आश्चर्य वाटलं होतं तेवढाच आनंदसुद्धा झालेला होता. तिने त्याच्याविषयी काही विचारायच्या आत त्यांनी विषय बदलून टाकला. खरं म्हणजे तेव्हा त्याने तिला नयनाविषयी सांगायला हवं होतं, पण कोणतंही खास कारण नसतानाही त्यांनी नयनाविषयी तिला काहीच सांगितलेलं नव्हतं. आपल्याला सध्या नयनाचा राग आल्यानं आपण तसं वागलो अशी मनोहरनं स्वतःची समजूत करून घेतली. आणि ज्या अर्थी आपल्याला त्यांनी काही सांगितलं नाही त्या अर्थी मनोहरही आपल्याप्रमाणे अविवाहित आहे असं ती धरून चालली होती. तसं तिला वाटतंय हे मनोहरला कळलेलं होतं. हे तिचं गृहीत खोटं आहे हे मनोहरनं तिला कधी समजूच दिलं नव्हतं. ती आपल्यात गुंतीये हे समजत होतं तरीही त्यांनी तिला सावध केलेलं नव्हतं. एवढंच नाही तर तिचा गैरसमज दृढ व्हावा असा तो वागत राहिला. कारण त्याच्याही नकळत तोपर्यंत तोही तिच्यात पुरता गुंतला होता. नयनाच्या तुलनेत स्वाती त्याला खूप बोलघेवडी, आकर्षक आणि लाघवी वाटायला लागली होती. काही कारण नसताना नयनाबरोबर स्वातीची तुलना करायची त्याला सवय लागलेली होती. नयना जरुरीपेक्षा जास्त रोखठोक बोलणारी आहे, त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली गेली तरी तिला पर्वा नसते हे स्वातीची ओळख झाल्यापासून मनोहरला प्रकर्षानं जाणवायला लागलं होतं. मनकवडेपणातही ती नयनापेक्षा उजवी आहे असं त्याला वाटायचं. स्वाती कुठल्याही इतर प्रोफेशनल मुली इतकी व्यवहारी, खुल्या मनाची आणि धीट होती, पण तिच्या बोलण्यात एक मार्दव असायचं. कुठलीही गोष्ट करताना त्यात पूर्ण रस घेऊन ती करायची. तिची ती कामाविषयीची उत्कटता नुसती बघायला इतकी छान वाटायची. तिच्या सगळ्याच भावना आणि प्रतिसाद तितकेच उत्कट असतील असं ज्या क्षणी मनोहरला वाटलं त्या क्षणी त्याच्या शरीरातनं अनावर लाटा उसळायला लागल्या. अनपेक्षितपणे मनानंच तो तिच्या शरीराशी प्रणयचाळे करायला लागला. नयनाचा दीर्घविरह आणि त्यामुळे मनाविरुद्ध त्याच्यावर लादलं गेलेलं ब्रह्मचर्य फक्त याला कारणीभूत नव्हतं. मानसिक पातळीवरची का होईना, पण ही दोघींची तो करत असलेली प्रतारणा त्याला खटकत होती, पण त्यावर त्याच्याकडे उपाय नव्हता. आत्तासुद्धा हे सगळं आठवताना त्याच्या अंगावर नवा मोहर आल्याची सुखद भावना त्याला झाली. प्रेयसी असताना आणि विशेषतः पत्नी झाल्यावर नयनानं त्याच्यावर हुकमत गाजवलेली होती. उलट स्वाती नेहमी मनोहरच्या आवडीनिवडी आणि मूड बघून वागायची. त्यामुळे आपण कोणाच्या तरी आयुष्यात विशेष होत ही सुखद भावना आपोआप निर्माण व्हायची. कधी नव्हे इतका त्याला त्याचा आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटायचा.
नयनाविषयी लवकरात लवकर स्वातीला सांगून टाकलं पाहिजे असं मनाशी घोकलं तरी ते सांगणं त्याला जमत नव्हतं. या खेळाचा शेवट काय होणार आहे हे त्याला माहिती नव्हतं, तरीही हा घातक खेळ तो खेळतच राहिला. ती त्याच्यावर प्रेमळ हक्क बजावायला लागली तेव्हा तोही तिला प्रतिसाद द्यायला लागला. ज्या दिवशी स्वातीनं स्वतःला आपणहून त्याच्या स्वाधीन करण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. ऑफिसनंतर बाहेरच पोटपूजा करून ते सिनेमाला जाणार होते. मनोहरचं घर वाटेवर असल्यामुळे तिथे स्वातीनी कपडे बदलावे आणि पुढं जावं असा खरा बेत होता. मग मनोहरच्या घरी जातानाच बरोबर काही खाद्यपदार्थ न्यावे आणि तिकडेच खावे असं ऐनवेळी स्वातीला सुचलं. त्या दोघांनाही वावगं किंवा धोक्याचं काही वाटलं नव्हतं, पण त्याच्या घरी गेल्यावर झालं भलतंच. त्या छोट्या जागेत दोघांचं एकत्र वावरणं दोघांनाही इतकं धुंद करून गेलं की ते संपूच नये असं वाटायला लागलं. आज आपण सिनेमाला गेलंच पाहिजे, स्वातीने त्याला विचारलं होतं आणि हे विचारताना तिच्या डोळ्यात आर्जव होतं, मार्दव होतं, आणखीनही बरंच काही होतं. एखादी स्त्री आपल्याविषयी इतक्या उत्कटतेनं अशा पद्धतीनं आपल्या भावना वासना व्यक्त करू शकते हे मनोहरच्या कल्पनेबाहेरचं होतं. एखाद्या कॉलेज तरुणाप्रमाणे त्याच्या सर्वांगातून थरथर झाली. त्याकडे दुर्लक्ष करून सावधपणे आत्ताच तिला सगळं सांगून टाकणं कितीही योग्य असलं तरी ते आत्ता त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. ॲज यू विश. माझा काही तसा आग्रह नाही आहे. घोगरट आवाजातली थरथर लपवायचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्या उद्दीपित झालेल्या भावना तिला कळल्या नसतील असं मात्र त्याला वाटलं नाही. आपण दोघांनीच इथे बसून एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्यावा असं मला वाटतंय. त्याच्या हातावर आपला घामेजला तळवा ठेवत चकाकत्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत ती म्हणाली. तिच्या त्या आविर्भावाकडे बघितल्यावर आत सळसळणारी वीज थोपवणं त्याच्या हातात राहिलं नाही. मला तुला काहीतरी सांगायचंय हे ओठावर आलेले शब्द त्याच्या घशात विरून गेले. इतका वेळ थोपवून धरलेला संयमाचा बांध एकांतातल्या त्या भावूक स्पर्शानं फुटला. प्रेम, लग्न यापैकी एकही शब्द न उच्चारता त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या पायऱ्या त्या दिवशी त्याने भराभर ओलांडल्या. मनोहरला स्त्रीसुख नवीन नव्हतं, पण स्वातीच्या आवेगामुळे त्या सुखाची उंची इतकी वाढली की तो पहिला वहिला अनुभव असावा असं त्याला वाटून गेलं. स्वाती तर अक्षरशः तृप्तीच्या लाटेनं वेढल्यासारखी दिसत होती. मनोहरला तिच्या नजरेला नजर देणं अवघड वाटत होतं. ती मात्र आपल्याच धुंदीत त्याच्या अंगावर हात टाकून त्याची जवळीक निःशब्दपणे निसंकोचपणे आतपर्यंत शोषून घ्यायचा प्रयत्न करत होती. त्या क्षणी तिला वास्तवाचं भान देणं शक्य नव्हतं. सुखाच्या शिखरावरनं तिला खाली खेचायची इच्छा किंवा धाडस त्याच्यापाशी नव्हतं. त्यानंतर त्यांची गाठ पडली तेव्हा स्वातीच्या वागण्यात संकोचाचा मागमूसही नव्हता, उलट आणखीन मोकळेपणा आला होता. मनोहरला मात्र यापुढे हे असं आंधळी कोशिंबीर खेळत राहणं बरोबर वाटत नव्हतं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ते दोघेच निघाले तेव्हा तो घसा खाकरून म्हणाला, परवाच्या प्रकाराबद्दल मी तुझी माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आपण असं काही करायला नको होतं. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सॉरी? माझ्यात गुंतल्याचा तुला पश्चात्ताप होतोय का? तुझ्या माझ्यात कधी ना कधी हे होणारच होतं ना? थोडंसं हसत थोडंसं आश्चर्यानं स्वातीने विचारलं. त्याविषयीच मला तुझ्याशी बोलायचं आहे. तिच्या नजरेपासनं आपली नजर दूर करत मनोहर म्हणाला. त्याचा गंभीर चेहरा, अपराधी भाव आणि नजरेला नजर न देणं सगळंच स्वातीला चमत्कारिक वाटलं. एनिथिंग सिरियस? आर यू ओके? आपण कुठेतरी निवांत बसून बोलूया. माझ्या घरी जाऊया, तिथे गेल्यावरच बोलू. एवढं बोलून त्याने रिक्षा थांबवली. रिक्षात मनोहर गप्प गप्प होता.
त्याचं मन हलकं करण्यासाठी स्वातीने वर्तमानपत्रातल्या बातमीतून समजलेल्या नव्या स्कॅमबद्दल बोलायचा प्रयत्न केला, पण समोर वाढून ठेवलेल्या प्रसंगाची कल्पना असल्यानं मनोहर एकाक्षरी उत्तरांखेरीज काही बोलायला तयारच नव्हता. चहा घेणार ना? पटकन करतो. घरात शिरल्याबरोबर तो म्हणाला. आज आपणच चहा करून त्याला आयता द्यावा असं स्वातीला वाटलं होतं, पण तसा प्रस्ताव करायची तिला भीती वाटली. त्याला नको वाटत असलेली जवळीक आपण आता त्याच्यावर लादून स्वतःला सवंग करायची तिची इच्छाही नव्हती. मी बरेच वेळा तुला सांगायचं ठरवत होतो, पण माझी जीभ रेटतच नव्हती. परवा जे काही झालं ते पूर्वनियोजित नव्हतं याची तुला खात्री आहे ना? असं काही घडेल याची मला कल्पना नव्हती. आत्ता मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुला शॉक बसेल. माझं लग्न झालेलं आहे. माझी बायको सध्या 1.5 वर्षासाठी इंग्लंडला गेली आहे ट्रेनिंगसाठी. एका दमात त्याने सांगून टाकलं आणि बघता बघता स्वातीचा चेहरा पांढरा फटक पडला. नाही अशा अर्थानं मान हलवत ती ओक्साबोक्शी रडायला लागली. तिला जवळ घेऊन तिची समजूत घालावी असं मनोहरला मनापासनं वाटत होतं, पण ते बरोबर दिसलं नसतं. तिने आणखीन गैरसमज करून घेतला असता आणि खरं बोलायचं तर पुन्हा आपला तोल जाणारच नाही याचीही त्याला खात्री नव्हती. ती जे काही म्हणेल ते ऐकून घेणं भाग होतं. तुम्ही मला फसवलत. मला कधीच का बोलला नाहीत? तुला फसवण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती आणि खरं बोलायचं तर तू मला तसं काही विचारलं नाहीस. विचारलं असतंस तर मी धादांत खोटं सांगितलं नसतं. अर्थात हे काही माझ्या वागण्याचं समर्थन नाही होणार, हे कळतंय ना. मग का तसं वागलात? ज्या गतीने आणि पद्धतीने आपली ओळख वाढत होती तिच्या मोहात पडलो मी. मी खरं काय ते कबूल करून टाकतो. तुला गमवायची मला भीती वाटत होती. गमवायची? याचा अर्थ काय? स्वतः विवाहित असून तुम्ही मला मिळवणार कसे होतात? का तुम्हाला माझ्या देहाशीच फक्त कर्तव्य होतं? तुझा राग मला समजतोय. तू जे काही बोलशील ते मला ऐकून घ्यायला पाहिजे. मला मोह होता तो फक्त तुझ्या देहाचा नाही, सहवासाचा सुद्धा होता. तसं नसतं ना तर आज सुद्धा मी तुला अंधारात ठेवलं असतं. आणि नीट आठवून बघ ना, त्या दिवशीही पुढाकार माझा नव्हता. स्वाती दुखावल्या नजरेनं पाहत राहिली. त्यावर प्रतिवाद करायला तिला जागाच नव्हती. पण तुम्ही विवाहित आहात हे मला माहिती असतं तर मी नक्कीच इतकी वाहवले नसते. मी खरंच इतकी चीप आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, अजिबात नाही वाटत. हे माहिती असतं तर तू अजिबातच संबंध तोडला असतास ही भीती वाटत होती. ते मला नको होतं. मला शारीरिक आकर्षण नव्हतं असं मी खोटेपणानं म्हणणार नाही. तो एक जबरदस्त ड्रायव्हिंग फोर्स होता. आणि प्रामाणिकपणे बोलायचं तर आजही आहे. तिच्या नजरेला नजर भिडवून हे शेवटचं वाक्य बोलताना त्याचा आवाज घोगरट झाला होता. सर्वांगातून एक अनाकलनीय लहर दौडत गेली होती. आजही ते आठवताना त्याला त्या उत्कट भावनेचा पुनःप्रत्यय आला. बहुधा स्वातीची ही वेगळी अवस्था नसावी. त्या तशा अवस्थेतही इतका अपेक्षाभंग, इतकी निराशा झालेली असताना त्याच्या त्या स्पष्टोक्तीनं तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती. शरीराला कंप सुटला होता. 4 फुटांवरूनही मनोहरला ते स्पष्ट जाणवलं होतं. नंतर किती वेळ ती त्याच्यावर आगपाखड करत राहिली होती तो ऐकत राहिला होता. खूप वेळ ते एकमेकांशी बोलत राहिले. यानंतर काय करायचं, एकमेकांशी कितपत संबंध ठेवायचे हे आता स्वातीच्या हातात होतं. तिचा निर्णय मान्य करण्याखेरीज मनोहर पुढे पर्यायच नव्हता. आपण स्वतः एका बाईशी लग्नानं बांधलेले असूनही दुसरीशी संधान जोडताना त्याला अपराधी कसं वाटलं नाही? या स्वातीच्या प्रश्नाला मनोहरनं खरं उत्तर दिलेलं होतं. नयनाशी प्रतारणा केल्याचा त्याला खूप त्रास होत होता.
एका रीतीनं तो दोघांवरही अन्याय करतोय हेही कळत होतं, पण स्वातीविषयी जी ओढ त्याला वाटत होती तशी आजवर इतर कोणाबद्दलही त्याला वाटली नव्हती, हे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं. खरं म्हणजे या विधानाचाही स्वातीला राग यायला हवा होता. तिने त्याची निर्भस्तना करायला हवी होती. पण ते ऐकल्यावर तिच्याही मनाविरुद्ध तिला एक प्रकारचा थरार वाटत होता. आपण कोणाला इतकं वेडं करू शकतो आणि ती व्यक्ती ते आपल्यापाशी कबूल करू शकते, हे तिला सर्वस्वी नवीन होतं. शिवाय मनोहरच्या सगळ्या बोलण्याला खरेपणाची डूब होती. त्याच्या तोंडून ते सगळं ऐकताना तिला कधी कधी संकोच वाटत होता, तर कधी अभिमान. कोणतीही शहाणी समंजस मुलगी अशा परिस्थितीत असा प्रतिसाद देईल असं स्वातीला जर कोणी सांगितलं असतं तर तिने विश्वास ठेवला नसता. स्वातीच्या इथल्या कामाचे थोडेच दिवस उरले होते. ते संपले की कंपनीकडून इथलेच प्रोजेक्ट्स मिळवायचे किंवा इथे बदली करून घ्यायची असे मनसुबे तिने रंगवले होते. आता मात्र ती परत हैदराबादला जाऊन नवं आयुष्य सुरू करणार होती. तोपर्यंत दोघांनी शक्यतो एकमेकांपासून लांब राहणंच योग्य होईल या स्वातीच्या सांगण्याला मनोहरनं दुजारा दिला आणि त्यांची ती भेट संपली. 2 दिवस ते कामाव्यतिरिक्त ऑफिसमध्ये बोललेही नाहीत. बहुधा त्याचा मनोहरपेक्षा जास्त त्रास स्वातीला झाला होता. आता ती एकटी पडली होती. भयंकर निराश झाली होती. मग तिनेच त्याला आपल्याला काही बोलायचं आहे असं सांगून ऑफिसनंतर भेटायला सांगितलं. नेहमीच्या हॉटेलात ते निमूटपणे गेले. दोघांच्यात आता बोलण्यासारखं, चर्चा करण्यासारखं काही उरलेलं नव्हतं. दोघांमध्ये पहिला निरागस मोकळेपणा आता राहिला नव्हता, पण एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण अजिबात ओसरलेलं नव्हतं. एकमेकांशिवाय त्यांना चैन पडत नव्हतं, दुसरं काही सुचत नव्हतं. बुद्धीला जे वाटत होतं ते शरीराला आणि मनाला मान्य होत नव्हतं. जे काही थोडे दिवस आपल्या हाताशी आहेत त्या दरम्यान पूर्वीसारखंच भेटत राहावं असं मनोहरनं सुचवायचाच अवकाश लगेच स्वाती तयार झाली. आपण काय करतोय याची तिला पूर्ण कल्पना होती, पण तिचं मन आता काहीसं बेफिकीर झालं होतं. औट घटकेचा आनंद घ्यायला उत्सुक झालं होतं. ती त्याच्यात पूर्ण गुंतून गेली होती. पुन्हा आपला तोल जाईल असं मात्र आपण काही करायचं नाही असं दोघांनी एकमेकांना बजावलं आणि दोघांनी ते मनापासून मान्यही केलं. मात्र ते कितपत पाळलं जाणार होतं याबद्दल दोघांच्याही मनात शंका होती. नंतरच्या दिवसात ते एकमेकांशी खूप बोलले. मनोहरनं तिला नैनाशी त्याचं लग्न कसं ठरलं ते सांगितलं. आजही त्याला ती आवडत होती, पण ती कशी खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि त्यामुळे त्याच्या संमतीची वाट न बघता इंग्लंडला कशी निघून गेली हेही सांगितलं. स्वातीची सहानुभूती मिळवायचा तो प्रयत्न नव्हता. इतके दिवस जे त्यांनी ओठावर आणायचं टाळलं होतं ते सगळं तिच्याशी त्याला बोलावंसं वाटत होतं. तिनेही आपल्या बालपणातल्या गोष्टी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी याबद्दल सांगितलं. तिच्या मनात लहानपणापासून जळमटासारखे साठलेले अनेक छोटे छोटे गंड त्याला सांगताना तिला थोडी लाजही वाटलेली नव्हती. आपल्या चुका, कमतरता, पश्चात्ताप सगळं त्याच्यापाशी बोलून टाकल्यावर तिला मोकळं मोकळं वाटायचं. या गोष्टी तिने तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीकडे किंवा आईकडेही कधी कबूल केलेल्या नव्हत्या. गंमत अशी की तिच्या प्रत्येक दोषाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला मनोहरनं तिला मदत केली. तिचं स्वतःविषयीचं मत सुधारायला त्यांनी मदत केली. आपल्यातल्या कमजोरी आणि लोकांनी वेळोवेळी दिलेली अपमानास्पद वागणूक तिच्याकडे सांगितल्यावर मनोहरलाही हलकं हलकं वाटायचं. नैनाने त्याचा केलेला पाण उतारा, त्याचे भयगंड, त्याची छोटी मोठी यश तिला हळूहळू माहिती व्हायला लागली. एवढंच काय, नैनाबद्दल त्याच्या मनात असलेली ओढ आणि राग, कौतुक आणि तिटकारा या गोष्टी सांगायला त्याला जशी लाज वाटली नाही तशी तिला ते समजून घेताना अडचण भासलेली नव्हती. त्याचे विचार सुस्पष्ट व्हावेत यासाठी ती धडपडली होती. नैनाच्या आक्रमक स्वभावाची आपल्याला खूप भीती वाटते आणि तिच्या हुकमत गाजवायच्या स्वभावाची चीड आली तरी त्याला आपण विरोध करू शकत नाही.
हे कबूल करताना त्याला किती अवघड वाटत असेल हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून स्वातीला समजलं होतं. त्याबद्दल तिला त्याची दया आणि नयनचा राग आला होता. तिच्या त्या प्रतिक्रियेची मनोहरला गंमत वाटली होती. स्वातीने लहानपणापासून पाहिलेली स्वप्न, त्यासाठी घरच्या लोकांशी करायला लागलेली भांडणं, वादावादी त्याला सांगितली. लग्न न करता करिअरच्या मागे लागल्याबद्दल आईने तिच्याशी धरलेला आबोला तिला किती त्रासदायक झाला होता हे सांगताना ती खूप हळवी झाली होती. तिला लग्न करायचं नव्हतं असं ती कधीच म्हणाली नव्हती, पण तिला तिच्या मनासारखा जोडीदार हवा होता आणि त्यासाठी कितीही थांबायची तिची तयारी होती. हे सगळंच तिच्या आईच्या विचारांच्या आवाक्याबाहेरचं होतं. मनोहरची ओळख झाल्यापासून आता आईशी असलेला अबोला संपणार अशी तिला खात्री वाटायला लागली होती. तिच्या वेड्या मनानं गेल्या महिनाभरात पाहिलेली सुंदर स्वप्न, त्याच्यात पाहिलेलं आपल्या स्वप्नातल्या जोडीदाराचं रूप आणि नंतर झालेली घोर निराशा त्याला सांगताना तिची अवस्था केविलवाणी झालेली होती. नाही म्हटलं तरी जवळ येऊ घातलेल्या ताटातुटीच्या विचाराने ते दोघे कासावीस झाले होते. त्या दिवशी तिची समजूत घालता घालता मनोहर नेहमीपेक्षा जास्त भावूक झाला होता. त्यानिमित्तानं ती दोघं पुन्हा शरीरानं इतकी जवळ आली की आपल्या निर्णयाचा, होणाऱ्या परिणामांचा विचार न करता त्यांनी पुन्हा एकदा सगळी बंधनं झुगारून दिली होती. स्वातीचा या ऑफिसातला शेवटचा आठवडाही संपत आलेला होता. स्वाती हैदराबादला एकदा गेली की या सुखद आठवणींवरच पुढचं सगळं आयुष्य त्यांना घालवायचं होतं, म्हणून आत्ता राहिलेल्या 4 दिवसांचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असं त्याने ठरवून टाकलेलं होतं. आज इतक्या वर्षांनंतर ते सोनेरी दिवस आठवताना मनोहरच्या अंगावर शहारा येत होता. स्वाती परत गेली. नयनाला यायला 8 महिने बाकी होते. सारं जग आपल्याला खायला उठलंय असं मनोहरला वाटत होतं. स्वातीचीही तिकडे वेगळी अवस्था नव्हती. कामाशिवाय एकमेकांशी बोलायचं नाही असं त्याने ठरवलं असलं तरी दिवसाआड काहीतरी कारण काढून मनोहर तिला फोन करत राहिला. फोनवर बोलतानाही तिची अनुपस्थिती कशी जाणवतीये हे तो सांगायचा. तिची अवस्थाही त्यापेक्षा निराळी नव्हती. त्यामुळे ते नाजूक फसवेबंध कठोरपणानं तोडायची स्वातीची टाप झाली नाही. त्या काळात कशी कोणास ठाऊक, पण या गोष्टीची कुणकुण नयनाला लागली होती. नक्की काय झालं, त्याच्याबरोबर कोण असायचं हे तिला कळलं नव्हतं. तिने तिथूनच प्रश्नांचा भडीमार सुरू केला. अधूनमधून तिच्या भावाचा फोन यायला लागला. एक मोठं पत्र पाठवून तिने त्याला स्पष्टीकरणही विचारली होती. मनातल्या मनात मनोहर कितीही कुढला, चिडला तरी नयनाला किंवा तिच्या भावाला दुखावणं त्याच्या स्वभाव धर्माच्या विरुद्ध होतं. या असल्या कटकटी करण्यापेक्षा स्वातीशी संपर्क तोडणं त्याला श्रेयस्कर वाटलेलं होतं. नयनानंही आपला तिथला मुक्काम आता आवर्ता घ्यायचा निर्णय घेऊन टाकला. तिच्या परत येण्याच्या निर्णयानं त्याला आनंद झाला नव्हता, उलट धास्ती वाटली होती. स्वाती त्याची ही मनस्थिती नीट समजू शकली असती, पण तो मार्ग स्वतःसाठी त्यांनी बंद केलेला होता. हळूहळू मनोहरच्या फोनचं प्रमाण कमी होत गेलं. स्वातीनं फोन केला तर प्रत्येक वेळी तो फोनवर भेटेलच अशी शाश्वती नसायची. जसजसा काळ पुढे सरकेल तसतसा मनोहरचा विरह सहन करणं आपल्याही अंगवळणी पडेल असा स्वातीचा भ्रम होता. पण कुठलीही छोटीशी गोष्ट देखील त्याच्याशी बोलून मोकळं होण्याची तिला इतकी सवय होऊन गेली होती की तसं केल्याशिवाय आता तिला चैन पडायचं नाही. कित्येक वेळा तो कामाच्या गडबडीत असायचा. त्याचा घरचा, ऑफिसचा फोन एंगेजड लागायचा आणि कित्येक वेळा तो फोनवर सापडायचाच नाही. असं झालं की ती वेडीपिशी झाल्यासारखी वागायची आणि यातलं काहीही कोणाला सांगणं शक्य नव्हतं. मनोहरला जाब विचारणं शक्य नव्हतं. तिचं हे गुपित इतरांपासून लपवण्याच्या प्रयत्नांमध्ये ती सगळ्यांपासून मनानं खूप दूर निघून गेली होती. कायम तणावाखाली असायची. तिच्या कामावर त्याचा थोडाफार परिणाम व्हायला लागला. कोर्स संपल्यावर सरावासाठी आणि थोडीफार माया जमवण्याच्या हेतूनं नयना तिथल्या कंपनीत 4 महिने काम करणार होती. तो बेत तिने बदलून टाकला.
मनोहरला आपल्या येण्याची तारीख न कळवता तिने धाड दिशी येऊन दाखल व्हायचं ठरवलं. आता कोणत्याही क्षणी नयना येऊन टपकेल हे कळल्यावर मनोहर हादरला होता. नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर स्वतःचा जीव वाचवावा तसं त्याने स्वातीला निर्ममपणे तोडून टाकलं. कधीतरी हे करायलाच हवंय असं म्हणत स्वतःच्या अपराधीपणाच्या भावनेवर मलमपट्टी केली. एकदाच फक्त त्यांनी बाहेरच्या बूथवर जाऊन स्वातीला सगळ्याची पूर्ण कल्पना दिली आणि यापुढे फोन न करणं योग्य असा फतवा काढला. नेहमीपेक्षा त्याचा स्वर त्या दिवशी तिलाच काय त्याला स्वतःलाही खूप तुटक वाटला. तिला काही बोलायचा अवसर न देता त्यांनी फोन ठेवून दिला. त्यानंतरही तिच्याशी बोलणं शक्यतो टाळायचा त्याचा कल असायचा. कुठलाही संघर्ष त्याला कधीच नको असायचा. नयनाशी पंगा घ्यायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. कसंही करून आता त्याला या प्रकरणातनं सुटायचं होतं. नयना आल्यावर तिच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्याच्या नाकी नऊ आले होते. स्वतःचं निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी भ्याडपणे स्वातीवर ठपका ठेवून तो मोकळा झाला होता. तीच कशी त्याच्या मागे लागली होती. तो कामामुळे तिला कसं टाळू शकत नव्हता. जेवढ्यास तेवढं कसा वागत होता. या गोष्टी त्यांनी परोपरीनं तिला सांगितल्या. आपल्या भयगंडाची त्याला चीड येत होती. स्वातीबद्दल खोटं नाटं सांगताना मनोमन तो स्वतःचा धिक्कार करत होता. तरीही नयनापुढे नांगी टाकण्याखेरीज त्याला काही करता येत नव्हतं. दादा पुता करून कशीबशी नयनाची त्यांनी समजूत घातली. गाडी जरा रुळावर येत होती तेवढ्यात स्वातीचा फोन आला होता. खरं म्हणजे काही न ऐकता फोन ठेवून देण्याचा मनोहरला मोह झाला होता. पण स्वातीने कळवळून गळ घातली म्हणून तो तिचं म्हणणं ऐकायला तयार झाला. तिच्या खचलेल्या आवाजातनं तिच्या मनस्थितीची कल्पना येत होती. मध्यंतरीच्या काळात स्वातीच्या आईला म्हणे हृदयविकाराचा झटका येऊन ती वारली होती. आईच्या आपल्याकडनं काही अवास्तव अपेक्षा नव्हत्या तरी आईला आपण साधं सुखही देऊ शकलो नाही या भावनेनं स्वातीचं मानसिक संतुलन ढळलेलं होतं. स्वतःला ती अपराधी समजायला लागली होती आणि त्यातूनच तिला डिप्रेशन यायला लागलं होतं. नाईलाजाने तिने मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचा निर्णय घेतला होता. सध्या ती कोणा डॉक्टर श्रीनिवासनची ट्रीटमेंट घेत होती. सगळ्यात धक्कादायक आणि धोक्याची गोष्ट म्हणजे डॉक्टर श्रीनिवासनशी म्हणे ती सगळं मनातलं बोलली होती. मनोहरनं स्वातीशी थोडा वेळ तरी भेटून बोलणं अतिशय आवश्यक आहे असं त्या डॉक्टर श्रीनिवासचं म्हणणं होतं. अगदी मोजक्या शब्दात तिने त्याला हे सांगितलं होतं. हे ऐकल्यावर त्याला पळून जावंसं वाटलं होतं. त्यांनी तिच्यासाठी थोडा वेळ काढावा अशी पुन्हा पुन्हा स्वातीनं विनंती केली होती आणि तिचं ते बोलणं ऐकून तो भीतीनं गळाठून गेला होता. आता अंग झटकण्याखेरीज त्याच्यापुढे दुसरा उपाय नव्हता. इथे परिस्थिती फार स्फोटक आहे. सध्या मी कसलाही चान्स घेणार नाही, त्यांनी भेदरलेल्या पण निस्संदिग्ध शब्दात सांगितलं. हे बघ प्लीज, मी पुन्हा तुला कधी अशी विनंती करणार नाही. एवढं होऊन सुद्धा तुझं नाव इव्हन मी डॉक्टरांना सांगितलेलं नाही. त्यांना मी ते सांगणारही नाही. फक्त एकदा आपण भेटूया. तुझ्या या अशा वागण्याचं मला खूप टेन्शन आलं आहे असं डॉक्टरांना वाटतंय. सॉरी, मी काही करू शकत नाही असं बोलून त्यांनी फोन बंद करून टाकला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या ऑफिसच्या फोनला कॉलर आय डी लावून घेतला. तिचा नंबर दिसला की फोन उचलायचाच नाही आणि उचलला तरी एंगेज टोन येईल असा ठेवायचा असा उपाय त्यांनी शोधून काढला. मग काही काळ तिचं फोन येणं बंद झालं. मनोहर निश्चिंत झालेला असताना 4 महिन्यांनी तिचा शेवटचा फोन आला होता. यावेळी कॉलर आय डीवर तिच्या घरचा किंवा ऑफिसचा नंबर नव्हता. त्यामुळे अनवधानानं मनोहरनं फोन घेतला होता. हे बघ, तू जर आज फोन बंद केलास ना तर मी तुझ्या घरी फोन करीन, नयनाशी बोलीन. त्यामुळे माझं म्हणणं तुला आज ऐकायलाच हवं, ती खुनशीपणानं म्हणाली. ठीक आहे बोल, पण मला फार वेळ नाही आहे. कपाळावरचा घाम पुसत तो म्हणाला. माझ्याहीकडे वेळ कमी आहे. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. ते मिळालं की मी तुझ्या वाटेला जाणार नाही. तू माझ्याशी असं का वागलास? आपल्यामध्ये जे काही घडलं त्याला तुझ्या लेखी काय किंमत होती हेच मला कळत नाही आहे. आय वॉज ऑन द ब्रिंक ऑफ सुसाईड. आय ऑलमोस्ट किल्ड माय सेल्फ. माझ्या डॉक्टरांना हेच टाळायचं होतं.
पुन्हा असं काही माझ्या हातून होऊ नये अशी डॉक्टरांची इच्छा आहे, म्हणून आपलं भेटणं आवश्यक आहे. मला काही प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. आपण भेटू कधीतरी, आत्ता मी गडबडीत आहे, त्यांनी निर्ढावलेपणानं म्हटलं. माझा आता तुझ्यावर अजिबात विश्वास नाही, पण तरीही मी वाट पाहीन. आपल्यातलं नातं कधीही सवंग नव्हतं असं मला अजूनही वाटतंय. आपल्यातल्या त्या नात्याला स्मरून तू तुझा शब्द पाळशील असं मी समजते. माझ्या दृष्टीनं आपल्या नात्याबद्दलचं तुझं मत समजणं किती महत्त्वाचं आहे सांगू? या प्रश्नांचं उत्तर तू मला दिलं नाहीस तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही, अँड आय मीन इट. प्लीज असं चुकूनही बोलू नकोस. मी नक्की भेटीन, आपणहून फोन करीन. पण मनोहरनं तिला कधीच फोन केला नाही. आपण फोन करणार नाही आहोत याची त्याला तसं बोलतानाही खात्री होती. त्याच्या सुदैवानं त्यानंतर स्वातीनं कधीही मनोहरशी संपर्क करायचा प्रयत्नसुद्धा केला नाही. पुढे कधीतरी तिचं पुण्यातल्या कोणा एका विधुर डॉक्टरशी लग्न झालं हे मनोहरच्या कानावर आलं. त्याची उरलीसुरली भीती त्या बातमीनं नाहीशी झाली. आता स्वाती आपलं काही वाकडं करणार नाही, करू धजणार नाही अशी त्याची खात्री पटली होती. त्यामुळेच तिच्या कॅन्सरची बातमी कळल्यावर आपल्या सुप्त मनानं त्याची धास्ती घेतली आहे हे त्याच्या ध्यानात आलेलं नव्हतं. आपल्या भीतीदायक स्वप्नांचा संबंध स्वातीच्या त्या शेवटच्या संभाषणाशी आहे हे आत्ता त्याला अचानक कळलेलं होतं. आपल्याला आपल्या सुप्त मनातल्या भीतीचं स्वरूप कळल्यावर आपली स्वप्न थांबतील अशी मनोहरची कल्पना होती. त्याच्या परीने त्यांनी त्या कमकुवतपणाचं विश्लेषण केलेलं होतं. जुन्या पाण्या गोष्टीत अडकून पडणाऱ्या मनाला शांत करण्यासाठी बुद्धिनिष्ठपणे स्वतःच्याच विचारांचा कीस पाडला होता. तरीही दर 4 दिवसाआड स्वप्न पडतच होतं. शेजारी राहणाऱ्या देशपांड्यांचे कोणी गुरु होते, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे झोपण्यापूर्वी कसले कसले जप करायला लागला. तरी हे हट्टी आणि लोचट मुलासारखी ती स्वप्न त्याची पाठ सोडायला तयार नव्हती. आता तर खरोखरचे कावळे बघूनही मनोहरच्या अंगावर सरसरून काटा यायला लागला होता. सुभाषकडे पुन्हा जाऊन काही सांगायची त्याला धास्ती वाटत होती. सुभाषनं दिलेल्या रेस्टिलच्या गोळ्यांचा डोस मनोहरने त्याला न विचारता वाढवला, पण परिणाम शून्य. अंधाऱ्या भुयारातून बाहेर पडायचा मार्ग अचानक सापडावा तसा एक दिवस त्याच्या मनात विचार आला. जिच्या शब्दांमुळे आपली ही दयनीय अवस्था झाली आहे, आता तिलाच शरण जायला हवं. पण तिला सांगायचं काय? तिला सांगायसारखी एक जरी सबब आपल्यापाशी असती तरी आपण तिला असं टाळलं नसतं. तिच्यासमोर उभं राहून तिला धडधडीत खोटी कारणं सांगणंही जमणार नाही. स्वातीनी कुठलीही वावगी मागणी केलेली नव्हती. गळ्याशी आलं म्हणून तिने नाईलाजाने त्याला थोडा त्रास दिला होता आणि तेव्हाही त्याचं हित जपलेलं होतं. एक द्वाड मन स्वतःचंच खरं आहे हे पटवायचा अट्टहास करत होतं. ते म्हणत होतं ती काही सती सावित्री लागून गेलेली नाही आहे. सगळं समजून उमजून तिने ते नातं पत्करलेलं होतं. तेव्हा आता आपल्याला दोष देण्याचा तिलाही काही हक्क नाही आहे. पण ती आपल्याला कसलाच दोष देत नव्हती, भांडतसुद्धा नव्हती. फक्त ज्या बाबतीत फक्त आपणच तिला मदत करू शकलो असतो अशा गोष्टीत आपल्याला त्रास होऊ न देता गुपचूप मदत मागत होती. तेवढाही तिचा आपल्यावर हक्क नव्हता. मग पूर्वी आपल्याला तिच्याबद्दल उत्कटतेनं जे वाटत होतं ते काय होतं? फक्त शारीरिक आकर्षण होतं का तिला वाटतंय तसा तो फक्त टाइमपास होता? आपल्या आयुष्यात तिला आणि त्या मंतरलेल्या दिवसांना तेवढाच अर्थ होता. ह्या कल्पनेचाच तर तिला सगळ्यात जास्त त्रास झाला असेल. काय करावं? आपण भेकड, स्वार्थी आणि लबाडोत हे कबूल करून टाकावं? स्वातीची सपशेल माफी मागून तिच्या ऋणानुबंधातून मोकळं करायची तिला विनंती करावी? पण धीर होत नव्हता. स्वातीसमोर उभं राहायची जेवढी धास्ती वाटत होती तेवढीच नयनाला काही कळेल का काय याचीही वाटत होती. स्वाती कुठे असते याची नयनाला माहिती नव्हती, पण तिला आपल्या जाण्याविषयी काय सबब सांगायची हा प्रश्न होताच. एकदा पुण्याला ये, भेटून जा असा बरेच दिवसांपासूनचा मोठ्या मावशींचा लकडा चालू होता. ते कारण नयनाच्या तोंडावर फेकता आलं असतं.
ज्या दिवशी त्यानं त्या मिसेस रावना गाठून स्वातीचा पत्ता घ्यायचा आणि स्वातीकडे जायचं असं ठरवलं, त्या रात्री मनोहरला 2 तास झोप लागली आणि स्वातीची माफी मागितल्यावर आपला त्रास संपणार आहे याची त्याला खात्री पटली. मग काय हरकत आहे थोडा कमीपणा घ्यायला, हा विचार त्यांनी केला. मिसेस रावची बसची वेळ आणि स्टॉप साधून मनोहरनं तिची पुढच्याच आठवड्यात गाठ घेतली. सहज इकडचं तिकडचं बोलता बोलता विचारल्यासारखा स्वातीचा पत्ता आणि फोन नंबर विचारून घेतला. तिच्या तब्येतीची चौकशी केली. घरी आल्यावर आपला येत्या विकेंडला पुण्याला जायचा बेत जाहीर करून टाकला. पुण्यात गेल्यावर आपण तिला भेटायला येत असल्याचा स्वातीला त्यांनी फोन केला तेव्हा तिच्या प्रतिक्रियेविषयी मनोहर साशंक होता, पण तो धोका पत्करण्याखेरीज त्याच्यापुढे पर्याय नव्हता. पूर्वीच्या कोणत्याच घटनांची आणि कडवटपणाची पुसटशी ही जाणीव फोनवर बोलताना स्वातीने मनोहरला करून दिली नाही. स्वतःची त्याला लाज वाटली आणि सुटल्यासारखं सुद्धा वाटलं. तो तिच्या घरी गेला तेव्हा कामवाली बाई आणि स्वाती अशा दोघीच घरी होत्या. तिचा नवरा किंवा आणखीन कोणी घरी नाही आहे म्हटल्यावर मनोहरला बरं वाटलं. स्वातीचा चेहरा बराच ओढल्यासारखा दिसत होता. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं उमटलेली जाणवत होती. केस बरेच पिकले होते, विरळ झाले होते. एकदम 10-12 वर्षांनी वय वाढल्यासारखं दिसत होतं, पण तोंडावर दुःखाची, काळजीची यत्किंचितही छटा नव्हती. डोळे शांत होते. शेवटी आज योग होता आपल्या भेटीचा, हां, स्मित करत ती म्हणाली. मिसेस रावमध्ये भेटल्या होत्या, त्यांच्याकडून तुमच्या आजाराचं कळलं. मला पुण्याला यायचंच होतं, त्यांच्याकडून पत्ता घेतला. मनातला गोंधळ लपवायचा मनोहरचा एक असफल प्रयत्न. हो, मला तिचा फोन आला होता, पण खात्री नव्हती तुम्ही याल अशी. शेवटचं वाक्य बोलताना तिचा चेहरा क्षणभर कडवटला. त्याच्याकडे दुर्लक्ष करत मनोहरनं विचारलं, कशी आहे आता तब्येत? मिसेस राव म्हणत होत्या की तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची नाही असं ठरवलंय. उगाचच सगळं प्रोलॉंग करून स्वतःला आणि इतरांना त्रास द्यायची माझी इच्छा नाही आहे. एकदा आपल्या वाट्याला काय आलंय हे कळल्यावर सरळ त्याला तोंड द्यायचं. तिचं हे बोलणं द्वयर्थी आहे असं मनोहरला वाटून गेलं. स्वातीच्या चेहऱ्यावरनं मात्र तसं नाही वाटलं. डॉक्टर कर्णिकांना हे पटतंय? मनोहर काही स्वातीला तिच्या निर्णयापासून परावृत्त करायला आला नव्हता, पण आपल्या विषयाला सुरुवात कशी करावी हे न कळाल्यामुळे त्यांनी हे प्रास्ताविक केलं होतं. त्याच्याशी तुमचा काही संबंध आहे? मला तरी तसं अजिबात वाटत नाही. लेट अस लीव्ह हिम आउट ऑफ दिस डिस्कशन. ही तुमची सदिच्छा भेट आहे असं मी समजू का काही इतर काम आहे तुमचं माझ्याकडे? काम असं नाही, पण मी तुमची मनापासून माफी मागायला आलो आहे. त्यालाही आता उशीर झाला आहे असं मला वाटतं. म्हणजे मी दाताच्या कण्या करून विनवत असताना तुम्ही पाठ फिरवली होती, त्याबद्दलच बोलत असाल तर हां, नाही मान्य आहे मला, पण आज मी खरं खरं सांगणार आहे. तुमच्या आजाराचं कळलं आणि शेवटचं फोनवरचं तुमचं बोलणं आठवलं, मग चैन पडेना. नैनाला अर्थातच यातलं काही माहिती नसेल. असंच एक दिवस मी सांगत होते तेव्हाही तुम्हाला काढता आला असता ना वेळ? ठीक आहे, बोला, काय बोलायचं आहे ते बोला. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की माझ्या वागण्याचं कारण कळलं नाही तर तुमच्या पिंडाला कावळा शिवणार नाही, राईट? हो. आणि मी आता ही अशी मृत्यूपंथाला लागलेली आहे म्हणून? नाही, अगदी तसंच नाही. खरं ते कबूल करायची मनोहरला शरम वाटली, पण त्याच्या रंग उडालेल्या चेहऱ्यानं आणि भेदरलेल्या डोळ्यांनी त्याची मनस्थिती उघडकीला आणली. स्वातीला त्याच्या त्या भीतीची गंमत वाटली. मनात आलं की ती भ्याड माणसावर एकेकाळी आपण जीवापाड प्रेम केलं. ती जोरात हसली. तिच्या संभाव्य प्रतिसादाविषयी मनोहरला काहीच तर्क करता येत नव्हता, पण काहीही झालं तरी ती अशी मोठ्यांदा हसेल हे त्याला अपेक्षित नव्हतं. माझा तो एक भावनिक वेडेपणा होता त्यावेळी. मी तर केव्हाच ते विसरूनही गेले होते. तुम्हीही विसरून जा. मरणानंतर जाणाऱ्याला काही कळतं का नाही याबद्दल आता माझ्या मनात शंका आहे. आणि जेव्हा करायला हवी होती तेव्हा माझी काळजी केली नाहीत. आता तर ती करायची गरजही नाही आहे.
आपल्याला मरणोत्तर त्रास होईल ह्या काळजीनं मनोहर आपला धपापणारा जीव मुठीत धरून इकडे आलाय, अशा गैरसमजामुळे स्वाती म्हणाली. माझी खूप मोठी चूक झाली. मी तसं वागायला नको होतं. तुम्हाला एकटं सोडायला नको होतं. प्लीज मला माफ करा. हे बोलताना मनोहरच्या देहबोलीनं त्याचा घात केला. मनोहर आजही आपली काळजी करत नाहीये, तर तो स्वतःसाठी घाबरलाय हे स्वातीच्या कसं कोणास ठाऊक पण एकदम लक्षात आलं. आपला आत्मा त्याला पुढे त्रास देईल अशा भीतीत हा भेकड स्वतःला वाचवण्यासाठी इथे आलाय हे तिला समजलं आणि ती कडवटून म्हणाली, चूक तुमची कधी नव्हतीच हो, माझी होती. मी तुम्हाला समजून घेण्यात फार कमी पडले. माझ्या मनात बनवलेल्या तुमच्या प्रतिमेवर मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले. मला तुमच्यात जे गुण हवेसे वाटत होते ना, ते तिथे उगीचच आरोपत राहिले. मला दिसत होता तसे तुम्ही कधीच नव्हता. तुमच्याकडे मला देण्यासाठी कुठलीही स्पष्टीकरणंही नव्हती. स्वतःची कातडी बचावण्याखेरीज दुसरा हेतू नव्हता. मला हे सगळं कळायला वेळ लागला. आता मात्र मला तुमची चांगली ओळख पटली आहे. तुमच्या बाजूनं प्रेम बिम नव्हतंच. प्रेम फक्त एकतर्फी होतं आणि तेही समाजानं मान्य केलेल्या चौकटी बाहेरचं. माझी चूक मला कळली आहे, तेव्हा घाबरू नका. माझ्यापासून तुम्हाला याआधीही कधी धोका नव्हता आणि मी मेल्यावर ते हे इथले राग लोभ बरोबर घेऊन जायची माझी अजिबात इच्छा नाही आहे. तिच्या त्या आश्वासनामुळे तो बराच निश्चिंत झाला. तरीही आपल्या हातून तिच्यावर कसा अन्याय झाला आणि त्याबद्दल त्यांनी स्वतःला कसा त्रास करून घेतला हे आळवून आळवून तो सांगत राहिला. तेवढ्यात कामवाल्या बाईंनी चहा आणला. चहा घेता घेता ऑफिसमधल्या जुन्या सहकाऱ्यांची स्वातीनं जुजबी चौकशी केली. मनोहरने तिथल्या काही घडामोडी सांगितल्या. तो जायला निघाला तेवढ्यात स्वातीला काय वाटलं कोणास ठाऊक, तिने त्याला विश्वासात घेतल्यासारख्या आवाजात म्हटलं, आजपर्यंत मी मनातल्या इतक्या गोष्टी तुमच्याशी बोलली आहे की तुमच्याशी मनातलं काहीही बोलायला संकोच वाटत नाही आणि तुम्ही कुठे काही बोलणार नाही याची खात्री आहे. म्हणून एक सांगते. काय बोलायचंय? मी कोणालाही सांगणार नाही. स्वातीची शेवटची इच्छा जणू काय आपण पूर्ण करतोय अशा थाटात त्यांनी विचारलं. मी ट्रीटमेंट का नाकारली हे तुम्हाला सांगते. वर्षापूर्वी मला कॅन्सर आहे हे कळालं आणि कसल्या कसल्या टेस्ट सुरू झाल्या. फार पेनफुल असेल नाही का ते सगळं? त्याच्या त्या भाबड्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली, त्यात काय निघालं माहिती आहे? तुमच्याकडे बोलून मनाला हलकं वाटेल म्हणून सांगते. HIV पॉझिटिव्ह निघालंय. कसं केव्हा हे इन्फेक्शन झालं, किती काळ मी ते स्वतःच्या शरीरात बाळगलं कळलंच नाही. मग अशा परिस्थितीत ट्रीटमेंट घेण्यात काय अर्थ आहे सांगा? जे जे वाट्याला आलंय ते ते आता फक्त भोगायचं. हे मनोहरला खूप अनपेक्षित होतं. तो अवाक झाला. त्यावर सांत्वनपर बोलण्यासारखंही त्याच्याकडे काही नव्हतं. तिच्या समोरून केव्हा एकदा बाहेर पडतोय असं त्याला झालं. तिच्या समोरच्या 3 फुटावरच्या खुर्चीवर बसणंही त्याला कठीण वाटायला लागलं. तुम्ही धीर सोडू नका अशा अर्थाचं काहीतरी गुळमुळीत बोलून तो तिथनं टकला. इकडे स्वाती विचार करत होती आपल्या बोलण्याचा नेमका अर्थ आणि मनोहरला स्वतःला त्यातून असणारी गर्भित धमकी त्याला केव्हा कळेल? 1 तासांनी, 2 तासांनी का 2 दिवसांनी? जेव्हा केव्हा ती कळेल तेव्हा त्याच्यासारखा घाबरट माणूस त्याची शहानिशा करायलाही धजावणार नाही. हे असं काही त्याला सांगायचं असं तिने आधीपासून योजलेलं नव्हतं. मनोहरला ही कपोलकल्पित गोष्ट आपण का सांगितली हे तिच्या स्वतःच्याही आकलनाच्या पलीकडचं होतं. आपल्यामध्ये खोलवर दडून बसलेल्या त्या सूड भावनेची क्षणभर तिला भीती वाटली. अचानक तिला तिची स्वतःचीही खरी ओळख झाली होती. ज्याला ती इतके दिवस उदात्त भव्य दिव्य प्रेम समजत होती ते नेमकं काय होतं याविषयी आता ती साशंक झाली.
पुण्याच्या एशियाड स्टँडवर पोहोचेपर्यंत मनोहरच्या मनातल्या स्वप्नांची आणि कावळ्यांची धास्ती मावळलेली होती. स्वातीनं त्याला त्या तिच्या वचनातनं मुक्त केलं होतं, पण आत कुठेतरी नवी भीती अंकुरत होती. यापुढे नवा भुंगा त्याच्या मेंदूला कुरतडणार होता. आता त्याला नुसत्या स्वप्नातच नव्हे तर दिवस रात्र जागेपणीही छळणार होती HIV लागणीची भीती. पण ते त्याला अजूनही कळायचं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता डॉक्टर अनघा केसकर यांची कथा भय इथले संपत नाही. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत राहूयात श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.